अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. नाथपंथाची साधना. आत्मजागृतीचा आरंभ. नाथपंथाची साधना म्हणजे केवळ मंत्रजप किंवा ध्यान नाही, तर आत्मजागृतीचा आरंभ आहे. या मार्गावर चालणारा साधक हळूहळू देहभान विसरून चैतन्याच्या महासागरात डुबकी मारतो. गुरूंच्या कृपेने साधकाचे अंतरंग स्वच्छ होते आणि त्याला जीवनाचे खरे तत्व कळते. ही साधना केवळ लौकिक सुखासाठी नसून मोक्षप्राप्ती आणि परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आहे. नाथ परंपरेत साधनेची पद्धत अतिशय गूढ पण अत्यंत परिणामकारक आहे. भाग 2. गुरुकृपेचे महत्त्व. नाथपंथ साधनेत गुरुकृपेचे स्थान सर्वोच्च मानले जाते. गुरु म्हणजे खरा दीपस्तंभ, जो साधकाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो. अलौकिक अनुभव मिळवायचा असेल तर प्रथम गुरुवर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. गुरुकृपेने साधकाच्या हृदयातील अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. नवनाथांनीही आपल्या शिष्यांना सतत सांगितले की साधना ही गुरूंच्या आज्ञेवर चालली तरच फळ देते. गुरुकृपा मिळाल्यावर साधकाला अनेक अद्भुत दृश्ये, दिव्य प्रकाश आणि शांततेचा गहिरा अनुभव येतो. भाग 3. मंत्रजपातून होणारे अनुभव. नाथपंथात मंत्रजप हा साधनेचा मुख्य पाया आहे. उदाहरणार्थ, ओम चैतन्य कानिफ नाथाय नमः यासारखे गुरुमंत्र दिलेले सतत जपले तर साधकाच्या अंतःकरणात कंपन निर्माण होते. या कंपनातून शरीरात एक दिव्य ऊर्जा प्रवाहित होते. सुरुवातीला मन स्थिर होते, विचार शांत होतात आणि नंतर ध्यानात गूढ प्रकाश दिसू लागतो. काही साधकांना आकाशगंगेसारखे दृश्य, काहींना दिव्य ध्वनी तर काहींना अपूर्व शांती अनुभवायला येते. मंत्रजपामुळे साधकाच्या आजूबाजूला एक रक्षण कवच तयार होते, जे नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. भाग 4. प्राणायामाची दिव्यता. नाथयोगात प्राणायामाला फार महत्त्व दिले गेले आहे. योग्य पद्धतीने श्वास नियंत्रित केला तर साधकाची ऊर्जा चक्रे जागृत होतात. सुरुवातीला शरीर हलकं वाटतं, नंतर अंतर्मन शांत होतं आणि हळूहळू साधकाला अलौकिक अनुभव मिळू लागतात. प्राणायामाने शरीरातील रोग निवारण होते आणि मन एकाग्र होते. अनेक साधकांच्या या प्रक्रियेतून तेजस्वी प्रकाश, दिव्य ध्वनी आणि परमानंदाची अनुभूती होते. प्राणायाम हा अलौकिक अनुभवांच्या दाराचा मुख्य किल्ला मानला जातो. भाग 5. ध्यानातील अलौकिक प्रकाश. नाथ साधक ध्यानात गूढ गाढ बसला की त्याच्या डोळ्यापुढे अनेकदा अदृश्य प्रकाश फुलतो. हा प्रकाश कधी निळसर, कधी सुवर्ण तर कधी दुधाळ पांढरा भासतो. या प्रकाशात बसल्यावर साधकाचे मन पूर्णपणे शांत होते आणि त्याला एक वेगळ्या विश्वाची झलक मिळते. हा अनुभव केवळ मानसिक नाही तर आत्मिक आहे. काही वेळा साधकाला वाटतं की तो स्वतः प्रकाश बनून विस्तारत आहे. ध्यानातील हा प्रकाश म्हणजे आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा आरंभ आहे. भाग 6. नादाचा अनुभव. नाद साधनेत अनाहत नाद हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. साधक जेव्हा गाढ ध्यानात जातो तेव्हा त्याला कोणीतरी बाह्य साधनांशिवाय दिव्य ध्वनी ऐकू येतो. हा नाद कधी शंखनादासारखा, कधी घंटानादासारखा तर कधी वीणेच्या सुरासारखा वाटतो. हे ध्वनी हळूहळू साधकाच्या चित्ताला गहीर शांत करतात. नादाचा अनुभव आल्यावर साधकाला असे जाणवते की संपूर्ण विश्व एका लयीत नादमय झाले आहे. हा अनुभव साधकाला परमात्म्याच्या जवळ नेतो. भाग 7. स्वप्नातील आध्यात्मिक संकेत. नाथ साधकाला अनेकदा स्वप्नातून अलौकिक अनुभव येतात. झोपेत गुरूंचे दर्शन, देवदेवतांचे आशीर्वाद किंवा काही सूचक संदेश प्रकट होतात. हे स्वप्न साधकासाठी मार्गदर्शन असतात. कधीकधी साधकाला त्याच्या भविष्यातील संकेत किंवा साधनेतील पुढील टप्प्याची दिशा स्वप्नातून मिळते. असे स्वप्न हे केवळ मनाचे खेळ नसून त्यांच्याशी जोडलेले आध्यात्मिक संदेश असतात. हा अनुभव साधकाला प्रगतीचा आत्मविश्वास देतो. भाग 8. शरीर हलके होण्याचा अनुभव. साधना प्रगतीत असताना साधकाला अनेकदा शरीर हलकं वाटतं. कधी कधी ध्यानात तो हवेत तरंगतोय असा अनुभव येतो. हा अनुभव प्रत्यक्ष उड्डाण नसला तरी आत्मशरीराच्या मर्यादा पलीकडे जात असल्याची जाणीव होते. हा टप्पा साधकाला दाखवतो की आपण केवळ शरीर नसून चैतन्य आहोत.
शरीर हलके होणे म्हणजे भौतिक बंधन सुटण्याची सुरुवात आहे. हा अनुभव साधकाला आत्मजागृतीच्या पुढील रस्त्याकडे नेतो. भाग 9. काळावर विजयाची अनुभूती. नाथपंथातील गहन साधनेत साधकाला वेळेचं भान राहत नाही. काही मिनिटे ध्यान केले असं वाटतं, पण वास्तवात तासही उलटून जातात. ही अनुभूती साधकाला काळावर विजय मिळवल्यासारखी वाटते. साधक जेव्हा चैतन्यात एकरूप होतो तेव्हा भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा भेद नाहीसा होतो. काळ म्हणजे फक्त मानवी अनुभूती आहे हे सत्य साधकाला जाणवतं. हा अनुभव त्याला आत्मिक स्वातंत्र्य देतो. भाग 10. रोगमुक्ती आणि आरोग्य. नाथ साधनेतून साधकाला आरोग्य लाभते. मंत्रजप, प्राणायाम आणि ध्यानामुळे शरीरातील प्राणशक्ती संतुलित होते. अनेक साधकांना दीर्घकालीन आजारापासून मुक्ती मिळवण्याचे अनुभव आले आहेत. शरीरातील पेशी नवचैतन्याने भरतात आणि मनोबल वाढतं. रोग केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आत्मिकही असतात. नाथ साधना साधकाला या तिन्ही स्तरावर रोगमुक्ती देते. हा अनुभव साधकाला दिव्य ऊर्जेची जाणीव करून देतो. भाग 11. भविष्य सूचक संकेत. नाथ साधकाला साधनेदरम्यान कधी भविष्याचे संकेत मिळतात. ध्यानात किंवा स्वप्नात घडणाऱ्या घटना प्रत्यक्ष आयुष्यात सत्य ठरतात. हे अनुभव साधकाला विश्वासाशी असलेला त्याचा गूढ संबंध दाखवतं. हे संकेत अहंकारासाठी नसून मार्गदर्शनासाठी असतात. साधकाने त्यांचा उपयोग केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठी करावा. या अनुभवामुळे साधकाची श्रद्धा वाढते आणि त्याची गुरुपरंपरेवरील निष्ठा दृढ होते. भाग 12. नकारात्मक शक्तींवर विजय. नाथपंथ साधकाला अंतर्मनातील भीती, शंका आणि नकारात्मक ऊर्जावर विजय मिळवायला शिकवतो. मंत्रजप व ध्यानामुळे साधकाभोवती दिव्य कवच तयार होते. अनेक साधकांनी सांगितले आहे की त्यांना भीषण स्वप्न, भयावह दृश्य किंवा मानसिक त्रास येणे थांबले. साधना साधकाला आत्मविश्वास आणि निर्भयता देते. हा अनुभव दाखवतो की नाथ साधना केवळ अलौकिक नाही तर प्रत्यक्ष जीवनालाही संरक्षित करते. भाग 13. आनंदमयी समाधी. साधनेच्या प्रगतीत साधकाला आनंदमयी समाधीचा अनुभव येतो. शरीर, मन, विचार हे सर्व मागे पडतात आणि साधक केवळ आनंदमय अस्तित्व बनतो. या स्थितीत त्याला कोणताही दुःख स्पर्श करू शकत नाही. साधकाला वाटतं की तो संपूर्ण विश्वात पसरला आहे. हा अनुभव अत्यंत दिव्य असून शब्दांच्या पलीकडचा आहे. आनंदमयी समाधी म्हणजेच परमात्म्याशी एकरूप होण्याचा टप्पा आहे. भाग 14. करुणा आणि प्रेम जागरण. नाथ साधकाला साधनेतून हळूहळू करुणा आणि प्रेमाची अनुभूती येते. तो प्रत्येक सजीवात परमात्म्याचे दर्शन करतो. साधकाचं मन क्रोध, मत्सर आणि द्वेषांपासून मुक्त होतं. त्याच्या अंतरंगातून दिव्य प्रेम प्रवाहित होतं जे समाजाला शांती आणि सहकार्याचा संदेश देतं. हा अनुभव साधकाला दाखवतो की खरी साधना अलौकिक शक्त्यांसाठी नसून मानवतेच्या कल्याणासाठीच आहे. भाग 15. आत्मसाक्षात्कार. सर्व साधनांचा अंतिम टप्पा म्हणजे आत्मसाक्षात्कार. नाथ साधकाला जाणवतं की तो शरीर किंवा मन नसून शुद्ध चैतन्य आहे. हा अनुभवच सर्वात मोठा अलौकिक अनुभव आहे. यात साधकाला मीपणा नाहीसा होतो आणि फक्त एकत्व उरते. आत्मसाक्षात्कार साधकाला मुक्ती, शांती आणि अनंत आनंद देतो. नाथ परंपरेतील सर्व साधना याच अंतिम सत्यासाठी आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.